नक्कीच काही महत्त्वाचे निरीक्षण, एक तर 4 मुद्दे महत्त्वाचे. एक तर स्फोट झाला हे यामध्ये सरकारी वकील यशस्वी झाले, कारण मालेगावच्या या भिकू चौकात हा स्फोट झाला होता. रहदारीचा हे चौक होता आणि त्यानंतर स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. यामध्ये हे सिद्ध करण्यामध्ये कुठेतरी अपयशी हे सरकारी वकील ठरले. तिसरं म्हणजे साध्वी प्रज्ञा आणि स्कूटर मालकाचा कुठलाही संबंध नाही, अशा प्रकारचे कुठलेही पुरावे हे मिळालेले नाहीत. कारण तपास यंत्रणा म्हणजे आधी एटीएस आणि नंतर एनआयएने तपास करत असताना असं सांगितलं होतं की साध्वी प्रज्ञा यांचा स्कूटर मालकाशी रामजी कलसांगरा हा जो मालक होता स्कूटरचा तो फरार आहे, तो सुद्धा या आरोपींमध्ये आहे आणि तो फरार आहे. मात्र त्याचा आणि साध्वी प्रज्ञाचा कुठेही कनेक्ट नाहीये किंवा कुठेही संपर्क नाही आणि त्यामुळे साध्वी प्रज्ञा संदर्भातले जे पुरावे तपास यंत्रणांनी दिले त्यामध्ये हे सगळे निरर्थक असल्याचं सांगितलं जातंय. शिवाय यामध्ये महत्त्वाचा जे पंचनामा करण्यात आला म्हणजे ज्या स्फोटानंतर पंचनामा करण्यात आला त्यामध्ये त्रुटी आढळल्याचं सांगितलं. एटीएस आणि एनआय म्हणजे एटीएसने जो तपास केला होता 2010 पर्यंत आणि नंतर एनआयने तपास केला त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याचं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. शिवाय आपण बघतोय मकोका लावण्यात आला होता, मकोकाची कायद्यातील कलम ही काढून टाकण्यात आली होती आणि त्यानंतर UAPA अंतर्गत हा सगळा तपास सुरू होता. त्यामुळे महत्त्वाच्या ज्या गोष्टी ज्या न्यायाधीशांकडनं सांगितल्या जातात त्यामध्ये एक तर कुठल्याही प्रकारचे पुरावे साध्वी प्रज्ञा संदर्भात नाहीयेत, हे ठोस पुरावे यांच्याशी कोणताही संबंध नाही जो जोडला जात होता आणि त्यामुळे खरंच आता या पुढचं निर्देश नेमके काय दिले जातात हे बघावं लागेल. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची होती, त्यामुळे UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची होती, त्यामुळे UAPA सुद्धा लागू होत नाही असं सुद्धा कोर्टाने सांगितलं. कारण UAPA अंतर्गत हा सगळा खटला पुढे सुरू होता, कारण मकोका कायद्यातील कलम ही काढून टाकण्यात आली होती. या सर्व 7 आरोपींना जामीन मिळाला होता, जामिनावर ते सुटलेले होते आणि त्यामुळे UAPA अंतर्गत पुढे हे सगळं सुरू होतं. यामध्ये हत्येचा कट रचणे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा गुन्हेगारीमध्ये सहभागी असणं आणि हत्येचा कट रचण्यामध्ये कुठेतरी मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी असं एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि वकिलांनी तशी बाजू मांडली होती. मात्र UAPA इथे लागू होत नाही, कारण अशा प्रकारचे ठोस पुरावे हे मांडलेले गेलेले नाहीयेत असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच साध्वी प्रज्ञा असतील किंवा कर्नल पुरोहित असतील त्यांच्या संदर्भात कुठलेही ठोस पुरावे नाहीयेत असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. शिवाय लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्रात दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर सुद्धा कोर्टाकडून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा घेत बेनिफिट ऑफ डाऊट मध्ये त्यांना ताब्यात घेता त्यांना अटक केली असंही म्हटलं आहे. त्यामुळे कोर्टाचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघतोय, जे न्यायाधीश जे काही सांगतायत त्यामध्ये हे स्पष्ट होतंय की एक तर कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा, कारण साध्वी प्रज्ञांना जेव्हा अटक करण्यात आली होती ती अटक करण्यात आली होती कारण ज्या स्कूटरमध्ये स्फोट झाला त्या वेदांत थोडंसं थांबवते. अत्यंत महत्त्वाची अपडेट तू दिलेली आहे. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट मध्ये त्यांना आरोपी ठरवलं गेलं असं कोर्टानं त्यांच्या निकाल वाचनामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता साधारणतः निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मकोका